शतकर्ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी पहिल्यांदा भारतात बहुजन समाजाला आरक्षण दिलं 1902 मध्ये, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आमचे पंजोबा राजश्री छत्रपती शाहू महाराज, ज्यांनी आज महामुंबई क्रांती मोर्चाचं ज्यांनी इथं आयोजन केलेलं आहे, ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं, ते शशिकांत आप्पा पवारांचे चिरंजीव माननीय वीरेंद्र पवारजी व त्यांचे सर्व सहकारी व इथं उपस्थित सर्व सकल मराठा समाजाचे सर्व समन्वयक व उपस्थित सर्व बंधू भगिनी, बरेच दिवसापासून किंबहुना बरेच वर्षापासून ज्यांनी खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मराठा समाजाला एकत्र करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, ते शशिकांत आप्पा पवार आप्पा यांची फार इच्छा होती की छत्रपती घराण्यातली व्यक्ती ही अखिल भारतीय क्षत्रिय महासभामध्ये प्रतिनिधित्व करावं, पण अनेक कारणास्तव दुर्दैवाने तिथं मी जाऊ शकलो नाही. पण आज वीरेंद्र पवारांची इच्छा होती की मुंबईच्या महामोर्चाच्या माध्यमातून आपण आज मुंबईला यावं, आणि म्हणून आज एक मराठा समाजाचा एक घटक, एक मराठा समाजाचा सेवक म्हणून मी आज इथं उपस्थित आहे. ही माझी नेहमी भाषणाची सुरुवातच करतो, कारण का जेणेकरून हा मेसेज सरकारपर्यंत पोहोचेल, अनेक प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाने हा विषय समजेल आणि त्यातनं समजून येते की आपल्याला आरक्षण का पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी स्वराज्य निर्माण केलं, ते स्वराज्य नुसतं मराठ्यांचं स्वराज्य नव्हतं. ते स्वराज्य 18 पगड जात 12 बलुतेदारांचं स्वराज्य होतं. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे शिवाजी महाराज काय म्हणतात, माझं स्वराज्य हे नुसतं मराठ्यांचं नाही, हे स्वराज्य माझ्या सर्व मावळ्यांचं आहे, 18 पगड 12 बलुतेदारांचं. आणि बरोबर 200 वर्षानंतर शब्द वेगळा असेल, पण राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1902 जे वंचित आहेत, जे शिक्षणात आणि नोकरी ज्यांना नाहीये, या वंचितपणा काढून घेण्यासाठी राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी पहिल्यांदा देशात करवीर संस्थांमध्ये 1902 बहुजन समाजाला आरक्षण दिलं. त्या बहुजन समाजमध्ये अनुसूचित जाती होत्या, अनुसूचित जमाती होत्या, ओबीसी होता आणि मराठा समाजाचा सुद्धा समाविष्ट होता. आता मला सांगा की आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो, सर्वजण सगळ्या जातीतले लोक घेतात, राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं ना सर्वजण नाव घेतात. मग आज 85% हा गरीब मराठा हा आरक्षणापासून वंचित आहे. ह्यांची बाजू कोण उठवणार, ह्यांची बाजू कोण घेणार, हा हक्काचा लढा त्यांच्यासाठी कोण देणार. आणि ह्याच्यासाठी आमचा लढा आहे. आमचा लढा कुठल्या ओबीसीच्या विरोधात किंबहुना आणि कुठल्या जातीच्या विरोधात नाहीये. आपला लढा काय की आपल्या हक्काचं, आपल्या समतेचं आपल्याला आरक्षण हे मिळालं पाहिजे. आज आपली लढाई ही सर्वोच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तो आपण मान्यच करावा लागतो आणि आम्ही सन्मान सुद्धा करतो, त्याबद्दल काही दुमत नाही. पण माझं सरकारला हेच म्हणणं आहे, आम्ही किती दिवस शांत बसायचं, किती दिवस मोर्चे काढायचे, किती दिवस बैठका घ्यायच्या, किती दिवस मीटिंग्स घ्यायचे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आता स्थगिती आहे, ते स्थगिती उठवण्यासाठी उद्या तारीख आहे. माझी सरकारला हेच आव्हान आहे, बाकीचे काम सगळे बंद करा. जो शिवाजी महाराजांचा, जो शाहू महाराजांचा जो समाज आहे,
18 पगड जात, 12 बलुतेदार आणि बहुजन समाज या समाजाला न्याय देण्याची जबाबदारी सुद्धा या सरकारची आहे. तुम्ही नुसतं कारण सांगून चालणार नाहीये की सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. सगळ्या आमदारांना सुद्धा मला हेच सांगायचंय, सगळ्या खासदारांना सुद्धा हे सांगायचंय, तुम्ही 58 मार्चेत आला आमच्या बरोबर, आम्ही तुमचं कौतुक करतो, तुमचा आभार व्यक्त करतो, पण लढाई संपत नाहीये. आता लढाई ही लिखाणाची आहे, लेखणीची आहे. आणि त्या लेखणीत नुसतं राज्य सरकार असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल हे नाही जबाबदारी उचलायची, असं नाही चालणार. उद्या जर सुनावणी असेल तर अशोकरावजी चव्हाणांनी सुद्धा मला संध्याकाळी सांगायला पाहिजे आमची तयारी काय झालेली आहे. आम्हाला माहित पाहिजे. आम्हाला आक्रोश करायचा नाही, आज आक्रोश मिळावा. आक्रोश कशासाठी आहे? उद्या सुनावणी आहे. त्या सुनावणीची काय तयारी केली आहे तुम्ही? काय होमवर्क झालेलं आहे आम्हाला सुद्धा माहित पाहिजे. हा, आम्हाला हे कल्पना आहे, आम्हाला डिटेल्स काय सांगू नका, नाहीतर जो विरोधात एक व्यक्ती आहे त्याला सगळं अगोदरच परीक्षेचा पेपर दिल्यासारखं होईल. आम्ही उत्तर मागत नाहीये, पण तुम्ही सक्षम पद्धतीने तयारीला लागलाय काय नाही एक तरी एवढं सांगा आम्हाला. कारण का मला बऱ्याच शंका होती निर्माण होतात. त्या शंका निर्माण होण्याचंच कारण जे वीरेंद्रनी आणि प्रशांतजींनी सांगितलं आपल्या भाषणात, ती नोकर भरतीचा विषय. या नुसत्या 27 जागेसाठी 200 लोकांचं नुकसान केलं. मराठा समाजाच्यामुळे बाकीच्या समाजाचं नुकसान झालं. हे काय बरोबर आहे? काय असे सगळे लोक, बुडागी लोक एक वेगळा मेसेज पाठवायला लागलेले आहेत? हे चुकीचं आहे. माझा प्रश्न आहे सरकारला, तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर मी विचारला होता, तिथं मुख्य सचिव सुद्धा होते. माझा प्रश्न आहे, ते 420 जे जागेत एमपीसीचे 2019-20च्या त्या का भरल्या नाहीत अजून? तुम्ही का भरत नाही? काय कारण आहे तुमच्याकडे न भरण्याचं? त्यामध्ये 127 मराठ्यांचे आहेत, 50 एसीबीसीचे आहेत आणि बाकीचे उर्वरित जे एसीबीसी बसत नाही ते मराठ्यांचे आहेत. पण ठीक आहे, इथं आम्ही नुसतं 127 मागत नाहीये, आम्ही 420 लोकांचं, इतर समाजातल्या लोकांचा सुद्धा मी आग्रही आहे. याच्याबद्दल काय बोलत नाहीत, नुसतं नोकर भरती काढायची. मला सांगा, महावितरणमध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित या नोकऱ्या आहेत. अपॉइंटमेंट ऑर्डर दिली नाही, परीक्षा का घेतली? मग तुम्ही का घेताय परीक्षा? काय एसपीसी झाल्यानंतर सुद्धा अनेक तलाठींच्या पासून अनेक नोकऱ्या अडकलेल्या आहेत. किती? 3,500. काय यांच्या नोकर भरत्या होत नाहीत? आणि नवीन नोकर भरती काढायची. हे तुम्ही न कळत मराठा समाजाला फसवावं लागलंय आणि इतर समाजामध्ये तेढ निर्माण केलंय मराठा समाजाने इतर बाकीच्या समाजामध्ये. हे चुकीचं आहे. ज्यावेळी आपलं आरक्षण ला स्थगिती दिली होती 1 वर्षासाठी, लगेच दुसरा डाव काढला, EWS चं आरक्षण आपण घ्यायला पाहिजे. GR निघाला होता, GR निघणार होता की मराठा समाजाला आपल्याला आर्थिक सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे 10% आरक्षण आहे, आर्थिक दुर्बल घटक आपण आरक्षण देऊ. आपल्याला एससीबीसी जर घ्यायचंच नसेल तर आपल्या सरकारकडे सुद्धा जायचं गरज नाही, ते आपल्या हक्काचंच आरक्षण आहे. मग ते 10%. आणि म्हणून तो GR आम्ही सर्वजण सकल मराठा समाजाच्या सगळ्या लोकांनी तो कॅन्सल करायला लावला. कारण तुम्ही एका समाजाला हे देऊ शकत नाही ज्यांना आरक्षण मिळत नाही. उदाहरण म्हणजे अनुसूचित जातीमध्ये नाहीत, जमातीमध्ये नाहीत, ओबीसी मध्ये नाहीत आणि राज्य एससीबीसी मध्ये त्यांना ते आपोआप लागू होते. पण माझं त्यांना हेच म्हणणं होतं, आम्हाला सुद्धा सेंट्रलचं एससीबीसी सेंट्रलचं आपल्याला आरक्षण मिळतंय 10%चं EWSचं, पण राज्याचं मिळवायचं असेल तुम्ही जबाबदारी घेता का की आपल्याला एससीबीसीच्या या स्थगितीला धोका नाहीये? तुम्ही लिहून द्या, जो पण आरक्षणाची लढाई तो पण आपण 10% आरक्षण घेऊ, पण दोन्हीकडनं खेळून चालणार नाही. अनेक लोक मला मंत्री महोदय म्हणतात की EWS घेऊन टाकू आपण आणि पुढे बघू एससीबीसीची लढाई चालू राहून दे. द्या लिहून, द्या अंडरटेकिंग करून की आपल्या मराठा समाजाचा एससीबीसीच्या आरक्षणाला धोका नाही. आम्ही सर्व सकल मराठा समाजाचे लोक सगळे ओपन आहोत. आम्हाला कोणाच्या आरक्षणाचं काढून घेऊन आम्हाला धोका द्यायचा नाही. आम्ही सरळ मार्गाने आम्ही निघालोय, आम्हाला एससीबीसीचं आरक्षण द्या. आणि ज्या एससीबीसीचं आरक्षण हे कोणी दिलंय? मागासवर्गीय आयोगाने
मराठा समाजाला सामाजिक मागास हे सिद्ध केलेलं आहे. विधानसभेत आणि विधान परिषदमध्ये हे कायदा तयार झाला, कायदा पारित झाला. 42 मुलांनी आपल्या आत्महत्या केल्यात. आपलं जीवन मराठा समाजासाठी दिलेलं आहे, आपल्या अनेक येणाऱ्या नवीन पिढीसाठी दिलेलं आहे. हे जीवन व्यर्थ जायचं का? ह्याच्यावर कोण बोलत नाही. 58 मोर्चाची कोण चर्चा करत नाही. आता शांतता प्रियने एवढे मोर्चे निघाले होते, त्याची दखल कोण घेणार? मी अधिकारी वर्गांना सुद्धा सांगू इच्छितो, तुम्ही मराठा समाजाचा संयम बघू नका. मी अनेक अधिकाऱ्यांना बोलतो, ते निवांत असतात. मी टॉप लेवलचे अधिकारी म्हणतो, घरी धरायला लागलेत आम्हाला. मराठा समाज हा केव्हा कायदा हातात घेत नाहीये. हे शिवाजी महाराजांनी दिलेले संस्कार आहेत. पण किती चिडवायचं, किती त्रास द्यायचा. परवाची सुद्धा जी सुनावणी होती, आपलं काय गडबड झाली मला माहित नाही. मला पूर्ण आपल्या सुप्रीम कोर्टाच्या सगळ्या वकिलांच्या बद्दल पूर्ण विश्वास आहे, जोरात आपली बाजू ते मांडतील. पण आम्हाला सुद्धा सरकारने सुद्धा वेळोवेळी आम्हाला सांगायला पाहिजे. आज सुद्धा वेळ गेला नाही. आज तुम्ही एक मिटिंग घ्या. उपसमितीची मिटिंग झाली का हा प्रश्नचिन्ह आहे. उद्या सुनावणी आहे ना, उद्या स्थगिती उठणार की नाही उठणार ह्याच्याबद्दल सुनावणी आहे. माझा प्रश्न आहे की मिटिंग झाली का? सामान्य प्रशासनाचा सचिव हा दिल्लीत पोहोचलाय का? या सामान्य प्रशासनाचा सचिव अपॉइंट झालाय का? हा सुद्धा मला मोठा प्रश्न आहे. जर झाला असेल तर त्या या सगळ्या वकिलांशी मिटिंग घेतली का? ठीक आहे, तुम्ही काय मिटिंगमध्ये चर्चा करता ते आम्हाला घेणं, पण आम्हाला सांगा तर आम्हाला कसा विश्वास पटणार? सरकार आमच्या बाजूने आहे. आणि मी खरंच सांगतो, या प्रसंगी आम्हाला काही घेणं देणं नाही कोण मुख्यमंत्री आहे कोण माजी मुख्यमंत्री आहे. आमचं एकच आहे की आम्हाला आरक्षण हे हक्काचं मिळालं पाहिजे. किती दिवस आम्ही आपले काम धंदे सोडून तर रस्त्यावर उतरायचं? कोण त्या 85 गरीब मराठ्यांसाठी लढा देणार? मी इथं नेतृत्व मुळीच करत नाहीये. मी वीरेंद्र पवारजींना आणि सगळ्या सकल मराठा समाजाला त्यावेळी सांगितलं होतं, मला नेतृत्व करायचं नाहीये. कारण का मला आठवतंय 4 एप्रिलच्या त्या मोर्चाला पुढे जाण्यासाठी सगळे पळून गेले. 9 ऑगस्टला सगळे पळून गेले. मुंबईची टीम आणि माझी ठराविक लोकच दुसरे तिथे थांबले होते, ज्यांनी मला स्टेजवर नेलं. आणि मी का स्टेजवर गेलो? तिथं वाद विवाद आणि अनेक गोष्टींचे मी इथं ओपनली बोलू शकत नाही. पण आता ह्याच्या पुढे या गोष्टी सगळ्या चालणार नाहीये. तुम्ही ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे. आम्हाला काय तुम्ही देणार हे सांगा. तुम्ही उद्या तुम्ही काय तुमचं नियोजन आहे सांगा. किती दिवस पत्रकार लोक समोर यायचे तेच आम्ही बोलायचं आणि मग म्हणायचं सर्वोच्च न्यायालयामध्ये पडलं आम्ही काय करू. आमचा पूर्ण प्रयत्न आहे, पण जबाबदारी ही सरकारचीच असते. जबाबदारी जर विषय सेंट्रल गव्हर्नमेंटचा असेल तिथे काय जबाबदारी असते आम्हाला सगळ्यात, तिथं सुद्धा आम्ही जबाबदारी घेऊ. आमचा कोणाच्यावर रोष नाही, हेच सरकार ते सरकार. पण ज्यावेळी हायकोर्टाने ओके केलंय, जो विषय आता सेंट्रल गव्हर्नमेंटला आपला सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे, सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्याचं जबाबदारीचं काम हे आताच्या सरकारचंच आहे असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं नाही. आम्ही वाट बघतोय, आम्ही वेट अँड वॉच आहे. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये. या बघा ना या गरीब मराठ्यांच्या, ह्यांचं काय चूक आहे या गरीब मराठ्यांचं मला सांगा. एक 15% आमच्यासारखे, माझ्यापासून वीरेंद्र पवार सरकार आम्हाला गरज नाही आरक्षणाची, पण पलीकडे त्याला आरक्षण मिळते, त्याची दुसऱ्या पिढीला तिसऱ्या पिढीला आरक्षण मिळते. आणि त्याच्याच पलीकडे असतो मराठा समाजाचा गरीब मुलगा, त्याला आरक्षण नाही. 1967 पर्यंत आपल्याला सेंट्रल मध्ये आरक्षण होतं. 3 क्लास होते, SC, ST आणि इंटरमिडिएट कम्युनिटी क्लास. इंटरमिडिएट कम्युनिटी क्लास म्हणजे काय? तो ओबीसी समाज. 1967 मध्ये 3 समाजांना बाहेर काढलं, माळी, तेली आणि मराठा समाज. 1968 ला 2 समाजाला परत आत घेतलं, तेली आणि माळी समाज. चांगली गोष्ट आहे, आम्ही त्यांच्या बाजूने आहोत.
मग मराठा समाजाला हा अन्याय 1968 पासून का कोण लढा देत नाही? मग शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य जे निर्माण करत असताना का त्यांनी मराठ्यांचं नुसतं केलं नाही हो? त्यांनी बाकीच्या 18 पगड जात 12 बळीराजांना का घेतलं? शाहू महाराजांनी सुद्धा नुसतं मराठ्यांचंच नुसतं जातीपुरतं मर्यादित असले असते, नुसतं मराठ्यांनाच उदो करून टाकला असता कोल्हापूर संस्थांमध्ये आणि ज्याची दिशा पूर्ण महाराष्ट्राने घेतली असती. नाही केलं शाहू महाराज. शाहू महाराज म्हटले माझा वंचित समाज कोण आहे? अनुसूचित जातीचा आहे, अनुसूचित जमातीचा आहे, ओबीसी आहे, मराठा समाज आहे. आणि म्हणून ती बहुजन समाजाला न्याय देण्याची भूमिका शाहू महाराजांनी घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा पूर्णपणे मराठा समाजावर राहिले. मग आता काय प्रॉब्लेम आहे? का झोपले आपण? महाराष्ट्राचे मोठे मोठे नेते आहेत, सगळ्यांनी त्याच्यात पुढाकार घ्यायला पाहिजे, बाजू मांडायला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे जे उद्या रोहित वकील त्यांनी सांगायला पाहिजे जे मी बोलायला लागलोय. थोडा तर इतिहास करायला पाहिजे. प्रकाश आंबेडकर म्हणतात, उलट त्यांचं वाक्य कौतुकाचं आहे, अभ्यास करण्यासारखं, संशोधनासारखं वाक्य. ते आता काय म्हणतात की आम्हाला राजकीय आरक्षण नको, राजकीय आरक्षण नको. प्रकाश आंबेडकर म्हणतात, आनंदराज आंबेडकर म्हणतात. हे कोण आहे दोघं? बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, नातू म्हणा किंवा त्या लाईन मधले. ह्याचा सुद्धा अभ्यास व्हायला पाहिजे. आणि म्हणून या प्रसंगी एवढंच मी सांगू इच्छितो, सगळे जे इथं सकल मराठा समाजाचे जे लोक जमलेत, जे आपण नेतृत्वाचं म्हटलं, राजश्री छत्रपती शाहू महाराज सुद्धा 1917ला खामगावला गेले ते विदर्भामध्ये, आणि मराठा शिक्षण परिषद होती, मराठा शिक्षण परिषद. आणि त्या सभेत काय म्हणतात राजश्री छत्रपती शाहू महाराज, मी इथं महाराज म्हणून आलो नाहीये, मी इथं छत्रपती शाहू महाराज म्हणून आलो नाही, मी तुमच्यातला एक घटक म्हणून आलो. राजश्री शाहू महाराज म्हणतात. आणि त्याला पुढं त्यांच्या भाषणात पुढं म्हणतात की मी तिथे येत असताना तुम्ही मला 2 वाक्य वापरू शकता. कुठले? एक तर म्हणतात मी शिपाई गडी आहे. काय म्हणतात? मी शिपाई गडी आहे, मी तुमचा शेतकरी आहे. म्हणून वीरेंद्र पवार तुमच्या पुन्हा मुंबई टीमला मी सांगू इच्छितो की आजपासून, किंबहुना माझा जन्म झाल्यापासून मी सांगतो, ते माझी मुवमेंट चालू होती पण ते लोकांना समोर दिसली नाही, पण आज मी सांगतो शाहू महाराजांच्या सारखंच मी सुद्धा शिपाई गडी म्हणून तुमचं काम करेन. त्या शिपाई गडीला, या शेतकरी बांधवाला हात द्या. मग ते रस्त्यावर असू दे, काय कुठे असू दे, छत्रपती घराणा नेहमी या मराठा समाज आणि इतर समाजासाठी सुद्धा सेवेशी असणार. मी सगळ्यांना सांगू इच्छितो, जे आपल्याला प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐकत असतील, उद्या इतर समाजातील लोकांना सुद्धा काहीतरी अडचण असेल तर संभाजीराजेत धावून जाणार. जो वंचित आहे, जो अडचणीत आहे, तिथं आम्ही असणारच. पण या मराठा समाजाकडे बघा ना, कोण बघायला का तयार नाहीये. आम्हाला काय हौस आहे का उन्हात थांबायचं? असं नाही ना, हे चुकीचं. म्हणून पोटतिडकीने तुम्ही सरकारला माझी शेवटची विनंतीपूर्वक सूचना आहे, उद्याची तारीख आहे 27 तारखेची, तुम्ही तुमचा लढा जोमाने जोरात तिथं पुढं प्रेझेंट करा. आमचा पूर्ण विश्वास आहे सगळ्या सरकारी रोहितगी वकिलांच्या मधून सगळ्यांना, पण काही गडबड चालणार नाही. तिथं आमची ही बाजू म्हणताना ही राहिली, ती राहिली, तिथं व्हर्च्युअल हिअरिंगमध्ये हे राहिलं, ते राहिलं, आम्हाला काही माहीत नाही. आम्हाला एवढंच माहीत आहे की जे शिवाजी महाराजांनी, शाहू महाराजांनी जी आयडिओलॉजी दिली होती, जे विचार दिला होता, ज्यांनी सगळ्या जातीच्या लोकांना आरक्षण दिलं होतं, ज्या शाहू महाराजांनी, तेच आरक्षण आम्हाला सुद्धा मिळावं, एवढीच आमची या प्रसंगी सगळ्यांना विनंती सूचना आहे. आणि एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.